नमस्कार मित्रांनो, आज आपण तिसऱ्या चॅप्टरचे राहिलेले प्रॉब्लेम बघणार आहोत. 2 प्रॉब्लेम नंतर मग चौथा चॅप्टर चालू करणार आहोत. A sloping pipe line has a diameter 1 meter at higher end. Diameter 1 meter at higher end and 50 centimeter म्हणजे 0.5 meter at lower end. It carries the liquid at a specific gravity of 0.75 म्हणजे डेन्सिटी किती 1000 ने मल्टिप्लाय करायचं 750 kg per मीटर क्यूब आणि डिस्चार्ज दिलेला आहे 48000 LPM 48000 डिवाइडेड बाय 60 इंटू 10⁻³ किती येतं बघा हे 0.8 येतो का 0.8 मीटर क्यूब पर सेकंड 0.8 मीटर क्यूब पर सेकंड. हा डिस्चार्ज झाला पी दिलेला आहे. द लेंथ ऑफ द पाइप इज 350 mm. लेंथ ऑफ द पाइप किती आहे 350 मीटर. हा अँड इट्स लाईड ऑन अ स्लोप 1 in 100. स्लोप दिलेला आहे 1 in 100. हा द प्रेशर ऍट द लोअर एंड इज 1200. हे पहा मग लोअर एंडला काय करा माहिती का, हे पहा हायर ला 2 घ्या, हायरला 2 घ्या आणि लोअरला 1 घ्या. हा प्रेशर ऍट लोअर एंड, प्रेशर ऍट लोअर एंड इज 1200 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1200 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हा डिटरमाइन द प्रेशर ऍट हायर एंड. P2 काढायचं. काय काढायचं P2. आता बघा सगळ्यात पहिले डायग्राम काढू. स्लोप असला तर काय करायचं माहिती का, पूर्ण अशी डायग्राम काढायची. हा स्लोप असला तर स्लोप किती आहे 1 in 100. हा तर लेंथ किती दिलेली आहे, काय करायचं माहिती का, मग Z1 0 घ्यायचं. Z1 काय करायचं 0 आणि Z2 किती घ्यायचं बॉटमला आहे ना, म्हणजे Z1 0 आणि Z2 किती घ्यायचं माहिती का, स्लोप इंटू लेंथ ऑफ द पाईप. लेंथ म्हणजे ही दिलेली राहील. लेंथ ऑफ द पाईप किती आहे 350. स्लोप इंटू लेंथ ऑफ द पाईप किती येतं हे 3.5 येतं का 3.5 मीटर. Z2 येतं 3.5 मीटर. हा 3.5 मीटर. हा Z1 Z2. आता बघा हे आलं. नंतर आता काय करायचं, आता काय करायचं A1 काढायचं. A1 पाय भागिले 4 0.5 चा स्क्वेअर. A2 काढायचं पाय भागिले 4 1 चा स्क्वेअर. हे किती येतं सांगा फास्ट 0.1963 mm स्क्वेअर मीटर स्क्वेअर. आणि हे किती येतं फास्ट सांगा 0.785 मीटर स्क्वेअर. A1 A2 A1 झालं A2 झालं. हा नंतर काय प्रेशर ऍट द लोअर एंड काढायचं आपल्याला. तर मग सॉरी प्रेशर ऍट कोणचं काढायचंय हायर एंड. तर P1 बाय ρg प्लस V1 स्क्वेअर बाय 2g प्लस Z1 इज इक्वल टू P2 बाय ρg प्लस V2 स्क्वेअर बाय 2g प्लस Z2. हा बघा मित्रांनो, आता P1 बाय ρg किती आपल्याला 1200 इंटू 10⁻³ पहिले आपल्याला V1 V2 काढावं लागेल. हा तर V1 V2 काढून घेऊ मित्रांनो. इकडे बघा सिंपल याच्यात आता काढून घेऊ. खूप काढले आपण. Q डिवाइडेड बाय A1 आणि V2 Q डिवाइडेड बाय A2 डायरेक्ट काढलं तरी चालतं. Q किती तुमच्याकडे 0.8 डिवाइडेड बाय A1 किती आहे 0.1963 आणि 0.8 डिवाइडेड बाय 0.7853 किती येतं 4.075. दुसरं किती येतं 1.01. आता बघा हा रो किती घ्यायचं मित्रांनो, डेन्सिटी किती घ्यायची 750. 750 इंटू 9.81
हा V1 किती आहे 4.075 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू 9.81. Z1 किती आहे 0. P2 आपल्या याला इकडे पाठवून देऊ मायनस V2 स्क्वेअर बाय 2 ची 1.018 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू 9.81 ह्याला इकडे पाठवून दिलं. नंतर Z2 किती आहे Z2 किती आहे 3.5 आहे ना Z2 3.5 तर P2 बाय रो जी इज इक्वल P2 बाय रो जी इज इक्वल टू पाच सांगा किती येतं 160.39 तर P2 इज इक्वल टू 160.39 इंटू 750 इंटू 9.8 रोची किती आहे 750 इंटू 9.8 किती आहे P2 1.800 हा चालेल 1.8 आला ना बस इंटू टेस्ट पावर किती आहे न्यूटन पर मीटर बस लक्षात हा झाला. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम होता बघा मित्रांनो लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस चॅप्टर अ पाईप ऑफ 300 मीटर लॉंग हॅज अ स्लोप पाईपची लेंथ आहे 300 मीटर हॅज अ स्लोप 1/200 हा and the tapers from 1.2 meter diameter at higher end आणि 0.6 meter diameter at lower end. आता the discharge of the water flowing through the pipe is 0. पहिले 1 2 नाव द्यायचंच नाही पूर्ण प्रॉब्लेम वाचल्याशिवाय 0.9 मीटर क्यूब पर सेकंड. द प्रेशर ऍट हायर एंड P 7 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट प्रेशर ऍट लोअर एंड सॉरी प्रेशर ऍट लोअर एंड पण दिलेलं आहे P2 किती दिलेलं आहे 11 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. बघा कॅल्क्युलेट द डायरेक्शन ऑफ फ्लो आणि लॉस ऑफ इट कशी डायग्राम काढा 1 2 कुठेही घ्या टेन्शन नाही काय पण कसं आहे फक्त एक करायचं की पाईप 300 मीटर लॉंग हॅज स्लोप 1/200 and tapers from 1.2 मीटर diameter at higher end म्हणजे वरी वरी हायर एंड एवढं लक्षात ठेवायचं 1.2 मीटर आणि खाली कोणचं आहे लोअर एंड आहे 0.6 मीटर बस एवढं कळायला बाकी काही नाही मग हायर एंडला आपण तुमची मर्जी कुणालाही 1 माना कुणालाही 2 माना एवढं काही फरक पडत नाही फक्त याला जर 1 मानलं हा याला 2 मानलं तरी चालतं हा फक्त Z1 किती घेतात Z1 हे 0 नाही येणार आहेत Z1 0 येईल का नाही तर इकडे जर 1 मानलं तर स्लोप इंटू लेंथ करायचं लेंथ किती आहे 300 स्लोप इंटू लेंथ 1.5 आणि Z2 किती 0 Z2 किती 0 Z2 0 समजलं आता हे झालं Z1 Z2 झालं आता काय करायचं याला 1 मानू याला 2 मानू हा A1 काढायचं पाय भागिले 4 1.2 चा स्क्वेअर पाय भागिले 4 0.6 चा स्क्वेअर A1 इंटू सांगा फास्ट 1.130 मीटर स्क्वेअर आणि A2 0.282 मीटर स्क्वेअर तर 2827 आहे ना आता बघा नंतर V1 V2 काढायचं Q A1 V1 तर V1 इज इक्वल टू Q डिवाइडेड बाय A1 Q किती आहे 0.9 A1 किती आहे 1. Q इज इक्वल टू A2 V2
V2 is equal to Q divided by A2. पहिलं किती येतं 0.796 बस मीटर क्यूब मीटर पर सेकंड. दुसरं किती येतं 3.18 मीटर पर सेकंड. झालं V1 V2 आलं. नाव P1 बाय रो जी सॉरी E1 E2 काढायचं. डायरेक्ट लॉस विचारलाय ना तर लॉस विचारला आणि एनर्जी विचारलं वेगवेगळं काढायचं. P1 बाय रो जी V1 स्क्वेअर बाय 2G प्लस Z1 E2 P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2G प्लस Z2. आता P1 किती आपल्याकडे 7 प्रेशर एट हाय एंड 7 आहे ना. लोअरचं किती 11 7 इंटू 10⁴ न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. रोजी वॉटरचे ना वॉटर 9810 प्लस V1 किती आहे 0.796 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 9.81. नंतर Z1 किती 1.5 ना Z1 1.5 ना. हा इथं किती प्रेशर 2 किती आहे 11 इंटू 10⁴ 9810 3.18 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 9.81 आणि Z2 किती आहे 0. किती येतं E1 8.67 मीटर पर सेकंड आणि E2 किती येतं 11.728 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड नाही फक्त मीटर आणि इथं पण फक्त मीटर. त्यांनी काय विचारलेलं हेड लॉस आणि डायरेक्शन ऑफ फ्लो. हा हेड लॉस HL काढताना वाटलं तर E2 मायनस E1 घ्या हा किंवा 1 मायनस 2 घ्या कसंही घ्या. मायनस मध्ये जर आलं तर फ्लो उलटा आहे एवढं समजायचं. E1 मायनस E2 घेतलं 8.66 मायनस 11.72 किती येते मायनस 3.06 म्हणजे HL काय व्हायला लागलं E2 मायनस E1 व्हायला 3.06 मीटर. म्हणजे फ्लो इज फ्रॉम एनर्जी जिथे जास्त आहे तिकडून फ्लो होत असतो 2 फ्रॉम 1 म्हणजे फ्लो कुठून होतो 2 कडून 1 कडे म्हणजे खालून वरी. हा एनर्जी जिकडे जास्त आहे तिकडून फ्लो होत असतो. धन्यवाद मित्रांनो. हे झालं आपला 4था चॅप्टर पूर्ण.